नाहीतर काय होईल माहिती आहे तुला? अरे मेलेल्या माणसाला मारण्यात मला वेळ नाही. आणि मी काय करेन तुला जर हे ऐकायचं असेल ना तर आठव तो प्रसंग, आठव ती रात्र. अरे आठव त्या दिवशी तुझ्या केलेल्या परिवाराची, आठव आठव तू आठव, आठवतो ना तुला? आणि तुझ्या पलीकडे आईच्या नक्की तोडून कसे वेशीवर टाकले आठवतो ना तुला? तुझ्या आई बाबांना हाल हाल करून मारलाय आणि त्या प्रसंगी तुझ्या मदतीला कुणीही धावून आलेला नाही. भक्षक आहे? होय, आहे मी भक्षक. हा भक्षक कसे तुझे हाल करतो ते बघत राहा. जगदीच्या शंकरामुळे मला नाहक त्रास सहन करावा लागला. पण ए शंकरा, एक मात्र लक्षात ठेव, तुला संपवण्याशिवाय हा रंगा ठाकूर मात्र स्वस्त बसणार नाही. तुझ्या आयुष्यामध्ये असा अंधकार करेल तुला वाट सुद्धा सापडणार नाही. शंकर माझ्या विरोधात साक्ष देणार का? पण लक्षात ठेव, गाठ रंगा ठाकूरच्या लक्षात ठेव. होय, पण माझ्या कानावर काहीतरी वेगळंच पडलं. काय पडलं? इन्स्पेक्टर तुम्हाला बोलवलं. आपल्याकडे आता चौकशी होणार आहे काय? आणि म्हणून आपल्याकडे असलेला आता कुठल्याही परिस्थितीमध्ये हा माल, अवैध माल इथून रपादपा व्हायला हवा. ठाकूर साहेब, चंदनाची झाडे, ते सागवानाची झाडे आणि असलेला सगळा अवैध माल इथून रपादपा व्हायला हवा. कुठल्याही परिस्थितीमध्ये चौकशी विभागाची धाड ते पडणार आहे, लक्षात ठेवा. ठाकूर साहेब, काही काळजी करू नका. विश्वास आहे तुमच्यावर बरोबर इन्स्पेक्टर. अहो सगळं ठीक होईल. मॅनेज करून घेतो मी त्यांना. त्या शंकर आणि अनिकेतने या रंगा ठाकूरच्या विरोधामध्ये साक्ष दिली. त्या शंकरचे हाल हाल नाही केले पण नाव चांगलं नाही रंगा ठाकूर म्हणून. कारण या रंगाचा पंचकृषीमध्ये दबदबा आहे. रंगा दुखी तर सगळे बोला. आता मात्र आपल्याला नरमाईने घ्यावं लागेल. तो शंकर कामासाठी फटफडत होता. मी त्याला समजावून सांगितलेला, झालं गेलं सगळं विसरून जा. आणि आजपासून मी त्याला कामावर लावलाय. कारण मला माझा बदला घ्यायचा आहे आणि तुम्हाला दिलेला शब्दही पाळायचा आहे. ते सगळं ठीक आहे पण त्याआधी हे काम व्हायला हवं. इथला सगळा अवैध साठा, सगळा माल, सगळी चंदनाची झाडे आताची आता इथून रपादपा व्हायला हवा. ठीक आहे चला.